यावेळेस 3 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या जर आपण आता पाहतोय त्या ठिकाणी मात्र नक्कीच काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक एक धाव महत्वाची असताना मात्र नक्कीच कुठला बॅट्समन त्या ठिकाणी मात्र बाद असेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन अर्थातच निखिलला परतावं लागते. दुसरी धाव घेत असताना मात्र कुठेतरी निखिल परततोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 24 या आकड्यावरती 24 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅट्समन एंटर झालाय आदेश. न्यू बॅट्समन एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते आदेश. थोडंसं स्पीडअप करा ही विनंती आहे. अनेक सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये संपन्न करायचे. अनेक मॅचेस त्या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला क्लिअर करायचे आहेत, कव्हर देखील करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अरविंद, गोलंदाजी मार्गपती राज. यावेळेस स्विंग इन मिस हलकासा मात्र बॅटची कडा आणि बॅट्समन त्या ठिकाणी मात्र परतत असताना याला पाहायला मिळते अरविंद. अगदीच आपली लकी बॅट तुटल्यानंतर मात्र दुसऱ्या बॅटने खेळत असताना कुठेतरी मात्र नक्कीच परतावं लागतंय. परंतु चेहऱ्यावरती स्पष्ट निराश, चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही सांगून जात आहे. परंतु क्रिकेट आहे त्यामुळे मात्र अप्स डाऊन अगदीच 19-20 वर खाली हे मात्र नक्कीच होतच असतं. त्यामुळे मात्र नक्कीच निराशा व्यक्त करून चालणार नाही. जरूर बॅट तुटली असेल परंतु नक्कीच पुन्हा एकदा मात्र नव्याने तयार होण्याची संधी मिळेल नवीन बॅटने ही नक्कीच चर्चा होईलच अरविंदच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन एंटर झालाय अर्थातच रोहित. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक्समध्ये देखील आपण टॉस करणार आहोत. यावेळेस काय घडतंय, प्रचंड डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज झाला. एकदा बॅड होते टीमच्या टोटलमध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक डिलिव्हर करत असताना कुठेतरी मात्र लाईन मिस केली. एकदा ॲड झाली टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती 25 धावा. बॅटिंग करणारी टीम जर आपण पाहिली तर काळकई क्रीडा मंडळ पित्तळवाडी हा संघ मात्र नक्कीच प्रयत्न करतोय चांगलं टोटल उभा करण्याचा. त्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र आता गोलंदाजी करत असताना थोडेसे मात्र थांबवण्याच्या प्रयत्नात मात्र मिस करतोय. यावेळेस काय घडतंय, यावेळेस रन असणार आहे त्यामुळेच मात्र डॉट बॉलच गृहीत धरला जाईल आणि षटकाची देखील समाप्ती होते. म्हणजे पहिल्या इनिंग नंतर म्हणजे पहिल्या 2 षटकानंतर पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 25 आणि सरासरी असेल ते म्हणजे 13च्या सरासरीने धावा करायच्यात ते म्हणजे 26चं टार्गेट असेल. ते म्हणजे टीम काटेतळी या संघासमोर त्या 26 धावा कशा पद्धतीने मात्र लगावल्या जातील ते नक्की दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण इन्व्हाइट करूया दुसऱ्या इनिंगमध्ये टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक्समध्ये त्या ठिकाणी समरभूमी तुर्बे विरुद्ध JSKCC मोरगिरी या दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आपण या ही विनंती आहे. समरभूमी तुर्बे आणि मोरगिरी संघ टीम कॅप्टन आपण या. जर उपस्थित असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठाची रिपोर्टिंग करा ही नम्रतेची विनंती. आणि पितळवाडी संघ आपण देखील तरी क्षेत्ररक्षक सजवून या. निखिल दादा विनंती असेल, अरविंद दादा विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षक सजवून घ्या ही नम्रतेची विनंती. कारण की आपल्याला लवकरात लवकर सामने संपन्न करायचेत त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे ही नम्रतेची विनंती. आपण जर लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये एंटर कराल ना अगदीच खूप बरं वाटेल, पाहण्यायोग्य असेल ते चित्र. खूप प्रयत्नाची परिकष्टा करत मात्र ही स्पर्धा आयोजित करण्याचं मात्र ठरवलं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राजदादा असतील, कल्पेशदादा असतील, विश्वनाथदादा असतील, मयूरदादा असतील यांचे मात्र लागलेलं चांगलं सहकार्य. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनेक सहकारी मंडळी असतील ज्यांनी मात्र खूप चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये. जर आपण पाहिलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्या अंतर्गत आयोजित ही क्रीडा स्पर्धा रानवडी चषक 2024 मध्ये
मात्र अनेक दानशूर दात्यांनी मात्र नक्कीच खूप चांगलं सहकार्य केलं. ते म्हणजे अर्थातच सन्माननीय लक्ष्मणजी मोरे साहेब, त्यांनी मात्र नक्कीच खूप चांगले सहकार्य केलं, जे शिवसेनाचे विभाग प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय वैभवजी चांदे साहेब, त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. अगदीच तालुका चिटणीस पोलादपूर, आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय दत्ताजी मोरे साहेब, अगदीच युवा सेना आहेत, ते म्हणजे उपतालुका प्रमुख. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय युवा नेतृत्व म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहत आले, ते म्हणजे सन्माननीय सुनीलजी उत्तेकर साहेब असतील. त्याचप्रमाणे अगदीच समाजसेवक सन्माननीय अनिलजी दळवी साहेब. तर विनंती करेन बॅट्समन टीम काटेतळी, विनंती करेन की आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दीपेश दादा, विनंती असेल लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा, ही विनंती आहे. कारण की जर आपण पाहिलं तर अगदीच यशस्वीरित्या मात्र ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सहकार्यांची नावं घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं, कारण की त्यांच्या सहकार्यामुळेच मात्र कुठले ना कुठलं शुभकार्य असो नाहीतर क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या मात्र अगदी यशस्वीरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर समाजसेवक अनिलजी दळवी साहेब, त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करावे लागेल. त्याचप्रमाणे समाजसेवक संदीपजी चव्हाण साहेब, अगदीच साई सेवक देखील आहेत. अगदीच जर आपण पाहिलं तर सन्माननीय गणपतजी शेलार साहेब असतील. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय कल्पेशजी चोरगे साहेब असतील. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय सुशांत रोहिदास उत्तेकर साहेब देखील असतील. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शरदजी उत्तेकर साहेब, असे अनेक दानशूर दाते असतील, त्यांचे मात्र खूप खूप आभार व्यक्त करेन या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने आणि आमच्या समालोचक कमिटीच्या वतीने देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करेन. कारण की जर आपण पाहिलं तर अगदीच अशी क्रीडा स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मात्र अनेक कांचे हातभार या स्पर्धेला मात्र लागलेत. आणि त्यानंतर मात्र रानवाडी चषक 2024 ही संकल्पना आणि क्रीडा स्पर्धा आणि हे मोठं व्यासपीठ हे मात्र आपल्या गावकरी आणि आपल्या ग्रामस्थ खेळाडूंसाठी मात्र उपलब्ध करून देण्याचं काम या संपूर्ण मान्यवरांनी मात्र केले, त्यांचे खूप खूप आभार. यावेळी दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात, पहिलाच बॉल अतिरिक्त उसळीनुसार मात्र वाईट+1 अशा 2 धावा म्हणजे एक्स्ट्राने मात्र होते सुरुवात. आणि सुरुवात देखील झाले ते म्हणजे अर्थातच 26 या धावसंख्येचा मात्र पाठलाग करण्यासाठी, ज्या ठिकाणी मात्र पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजे जर आपण पाहिलं तर पित्तळवाडी याने 25 धावा लागवले, 26 धावसंख्येचं टार्गेट ठेवले, ते म्हणजे काटेदळी या संघासमोर. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटने चेंडू रिलीज केले डीपमध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक प्रतीक जातात, एकदा कंप्लीट करता बघता बघता डेंजर झोनमध्ये मात्र 2 धावा आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये 3 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात. 3 धावा. तर समरभूमी तुर्बे आणि मोरगिरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आलात तर विनंती असेल आपण लगेच टॉससाठी तयार राहायचं आहे. जसा एक षटक संपेल तसा आपण लगेच टॉस करणार आहोत, हे नम्रतेची विनंती. टीमची धावसंख्या 1 चेंडू अखेरीस 5 धावा अशा स्थितीमध्ये पाहायला मिळतात. 26 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. यावेळेस भन्नाट वेग, अगदीच वेगाने मात्र प्रत्युत्तर देत असताना मात्र 2 बॉल आणि त्यावरती मात्र आली एक सिंगल, म्हणजे 2+1 अशा 2 धावा. तर नक्कीच टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 1 चेंडू अखेरीस 7 या आकड्यावरती, 7 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस आपण पाहिलं तर फ्लिक करत असताना मात्र निखिल चेंडू खाली येतात, एक धाव तर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 8 या आकड्यावरती. 2 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदीच ध्येय थोडंसं छोटं आहे परंतु मार्ग
हे मात्र नक्कीच खडतर असतील. यावेळेस अगदीच बॅकफुटला येऊन ऑन साईडला थोडीशी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु परंतु ते त्या प्रयत्नात कुठेतरी मात्र नक्कीच डॉट बॉल येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 चेंडू अखेरीस 8 या आकड्यावरती. 8 ऑन स्कोरबोर्ड, 8 धावा. राज त्या ठिकाणी मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅच हिरो राहिला होता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू खाली राहिला, थांबून आला. सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते आणि बाईकच्या स्वरूपात मात्र एक धाव कंप्लीट देखील होते. आणि अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर 2 चेंडू शिल्लक असेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोरबोर्ड, 9 धावा. आणि करायच्या त्या म्हणजे 8 चेंडू आणि 17 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. मोठमोठे फटके खेचावे लागतील. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. अजून एक डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र प्रेशर वाढवेल प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनचा, परंतु अगदीच प्रत्येक डॉट बॉल हा मात्र प्रेशर थोडंसं मात्र कमी करेल, परंतु प्रतिस्पर्धी बॅट्समनचा मात्र प्रेशर वाढत चाललाय. ज्या ठिकाणी मात्र आता काय घडतंय, त्या ठिकाणी मात्र एकही धाव नव्हती, त्या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 16 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार. 6 चेंडू आणि 16 धावा. आणि तत्पूर्वी आपण करूया टॉस, ज्या ठिकाणी समरभूमी तुर्बे विरुद्ध मोरगिरी या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण करणार आहोत टॉस. नेक्स्ट मॅचचा फ्रेश मॅचचा आपण टॉस करूया. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय जर आपण पाहिलं तर राहुलजी साबळे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस आणि टॉस जिंकलाय तर समरभूमी तुर्बे या संघाने मात्र टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. तर जशी मॅच संपेल समरभूमी टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या ही नम्रतेची विनंती. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 ऑन स्कोरबोर्ड. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर निखिल आणि राज अगदीच महत्वाची भूमिका, अगदी एकतर्फी झुंज ही मात्र द्यावी लागेल. 6 चेंडूंनी 16 धावसंख्येची मात्र आवश्यकता असताना मात्र मोठमोठे फटके हे मात्र खेचावे लागतील आणि अपेक्षा देखील आहे टीम काटेतळी या संघाकडून. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी सरळ बॅटने चेंडूला दिशा दिली डीपमध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतात, थोडीशी फंबलिंग झाली, तोपर्यंत मात्र 2 धावा. आणि बघता बघता बॅकअप थोडंसं मात्र दूर राहिलं, परंतु नो डाऊट 2 वरती समाधान मानावं लागते. एक एक धाव महत्वाची आहे या मुवमेंटला. अगदीच या मुवमेंटने मात्र कुठल्या बाजूने मात्र सामना टर्न होईल तेव्हा येणाऱ्या पुढच्या 5 चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत मात्र निकाल लावता येणार नाही, परंतु आता मात्र नक्कीच निकाल लावावा लागेल, उत्तर द्यावे लागतील ते म्हणजे बॅटने. यावेळेस आपण पाहिले तर जसं आम्ही प्रश्न केलं तशा आमच्या प्रश्नांना मात्र उत्तर देत असताना मोठा फटका प्रयत्न तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम पाहायला मिळाला, परंतु थोडेसे दुरावले, थोडेसे मात्र मागे राहिले चेंडूच्या उंचीपासून आणि लांबीपासून देखील. परंतु आता उंची आणि लांबी आणि डिस्टन्स देखील तितकाच मोठा गाठलाय तो म्हणजे बॅट्समन निखिलने, ज्याच्या बॅटने आला आहे षटकार. आणि या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 आणि आता करायच्यात त्या म्हणजे 4 चेंडू आणि 8. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. थोडंसं मात्र प्रेशर, थोडंसं मात्र दडपण आता मात्र क्रिएट करतोय ते म्हणजे बॅट्समन. जर आपण पाहिलं तर निखिल आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख समाजसेवक सन्माननीय जर आपण पाहिलं तर संदीपजी चव्हाण साहेब जे साई सेवक आहेत त्यांचं आपण करूया वेलकम आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या दादा आपलं सहर्ष स्वागत आहे रानवडी चषक 2024 मध्ये, आपलं सहर्ष स्वागत.
वेलकम सर. अगदीच खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळालं. संदीपजी चव्हाण साहेब, यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट होते, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. एक एक धाव मग थांबवणं गरजेचं असेल. टीम जर आपण पाहिलं तर पितळवाडी या संघाला एक एक धाव महत्वाची असेल ती म्हणजे टीम काटेतळी या संघाला, कारण की करायच्यात ज्या ठिकाणी 3 चेंडू आणि 7, माफ करा 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 6 धावा करत वा मरा अशी परिस्थिती होत्याचं नव्हतं, करून दाखवावं लागेल. कुठल्या दिशेने मात्र टर्न होईल सामना हे पाहण्यायोग्य असेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर युवा जोश, ज्याच्याकडे मात्र नक्कीच कमी वयात क्रिकेटचा चांगला अनुभव आला आहे, जो मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील राहिला. परंतु एका बाजूला आपण पाहिलं तर क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, ज्याने मात्र अगदीच आपली भूमिका साकारली. यावेळेस एम एस धोनी स्टाईल मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॅट्समन निखिलच्या बॅट मधनं आलाय अगदी डाऊन द ग्राउंड सीमारेषा पलीकडे, आणि सीमारेषा क्रॉस करत असताना हा विजयीचा षटकार आणि विजयीचा झेंडा रोवत असताना मात्र अगदी आपल्या